हॅलो हॅलो. पांडवली आणि श्री गणेश यांच्यामध्ये सामना रंगतो पहिलाच. चला 12 पण यायचं दोन्ही संघाचा. दोन्ही संघामध्ये स्टारकास्ट खेळाडू आपण देखील पाहू शकतो. तो स्ट्राईकला असेल तो साईड शेट गब्बर आणि नॉन स्ट्राईकला असेल कल्पेश केने आणि गोंदाची मार्कवरती अतुल भोईरला पाहू शकता आपण. दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट असलेले खेळाडू आपण पाहू शकता. स्पर्धेचा शेवटचा दिवस. पहिला चेंडू रनमध्ये अडथळा निर्माण होत असताना आता ओपनचा गट देखील आपण पाहणार आहोत. 8 संघ असतील. पहिला चेंडू अतिरिक्त धाव मिळते. किंग्स ट्रॉफी 2025 आपण पाहत आहोत. शेवटचा दिवस. एकदा वाईटच्या सर्व अतिरिक्त धाव मिळते. आतापर्यंत 2 चेंडू वाईटच्या सर्व हाताला यातून नाही. सूर्यकसा चेंडू पाहायला मिळतो आता. निर्धाव चेंडू. स्कोर कार्डच्या भूमिकेबरोबर देखील आम्हाला जोडले गेले. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतात आता. सलगचे 2 चेंडूवरती वाईट धाव मिळाल्या होत्या. त्यानंतर कमबॅक करत असताना अतुलला पाहू शकता. दोन्ही बाजूला वळण्याची क्षमता आहे. फुल टॉप चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत देवन. तत्पूर्वी 9 चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. रनआउटची संधी असेल. गोल्डन डकचा शिकार होत असताना कल्पेशला पाहू शकता रनआउटच्या स्वरूपात. अति गाई संकटात 9 चेंडू असेल. यापुढीलचा चेंडू फ्रीट. हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता कोरपॉईंटच्या दिशेने. अशी फंबलनेस पाहायला मिळते. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करून मैदानच्या आतमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्कोरिंग तू करतो का? 3 वरती येत असताना श्री गणेश त्यांच्या समोर असेल पांडव भवन.
उलटा चेंडू रंगांच्या दिशेने क्षेत्राच्या उपस्थित तत्पूर्वी झालेली चूक आपल्याला पाहायला नितेशांच्या माध्यमातून थोडं सुरू देखत पाहायला मिळते आपल्या मुकेशच्या माध्यमातून. तत्पूर्वी एकच धावावरती समाधान मानावं लागते. या एका धावाच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली होती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. लेग कड्डा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. कुठेतरी वसली प्राप्त घेत नाहीये आणि 42 रुपये एक धाव देखील मिळते. आतापर्यंत अचूक ते सुरेख षटक पाहायला मिळतं आपल्याला. पुन्हा एकदा खेचून मारलं फटका. आता झेलची संधी असेल आणि पुन्हा एकदा चूक केली आहे. चूक किती मागा पडेल. स्वतः झेप सोडला होता मुकेशच्या माध्यमातून. तत्पूर्वी एकाच धावावरती समाधान मानावं लागते. शाहीद सारख्या मोठ्या फळांबद्दल जीवनदान देणं म्हटले स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावपलकावरती 9 आकड्यावरती. आता गोलंदाजी मार्ग होते बेवनला पाहू शकता. लेफ्ट हँड गोलंदाज सूर्य जॉर्कर हाताळला होता. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता शाहिदांनी आणि तत्पूर्वी झालेल्या 2 धावा देखील पूर्ण आपल्याला पाहायला मिळते. सूरज नगरने 3 षटकार मारले सलग. तर नितीन मोरे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज. हे बॅटल देखील पाहणं गरजेचं असेल कारण की दोन्ही संघांना माहिती आहे एकामेकाच्या धावतेच. पुन्हा एकदा खोला टाकला होता चेंडू. शाहिदकडे कोणता उद्यम नव्हता. अजून एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतो बेवनच्या गोलंदाजी माध्यमातून. सलगचा दुसरा यॉर्कर आपण पाहू शकता. पुन्हा एकदा तिसरा चेंडू आणि थोडीशी स्पीड होत असताना क्षेत्ररक्षण आपल्या पाहायला येतात. पूर्वी झालेल्या धावा 2 तो पळून काढत तिसरीचा प्रयत्न असेल. तिसरीच्या प्रयत्नामध्ये काय करतोय आणि 3 धावा देखील पूर्ण. मनीष चावी दे. स्ट्राईक असेल सुरुवात. पुन्हा एकदा लेग स्टिकला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त धाव मिळते. पंच आमच्याकडे येत असताना वाटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो सूरजच्या बॅट मधून. फोर्सिंग शॉट लागला होता. लॉंगच्या दिशेने षटकार पाहायला मिळतो. आता कुठेतरी हात करत असणार सूरजला पाहू शकता. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो.
आता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तडाखा पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 वरती चढवलेला दुसरा हल्ला षटकार. आता कुठेतरी धावपळ घालत असताना मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. अजून एकदा षटकार लगावला. आता नितीन मोरे यांच्याकडून 1000 दिले होतील कॅश प्राइस सूरज यांच्यासाठी. ही सुवर्ण संधी असेल फक्त सूरजला. पुन्हा एकदा बॅटची काढा. आता फलंदाज बाद होईल. सूरजला देखील मैदान सोडायला लागते. षटकारचं प्रत्युत्तर देत असताना लगावच्या दिशेने आपल्याला पाहायला जातं. सूरजला पाहू शकता आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकरी धावा आपण पाहू शकता. 27 धावा. आलेल्या पाहुण्यांचा क्रिकेट रसिकांच्या मान्यवरांचा हार्दिक स्वागत. किंग्स ट्रॉफी 2025 पाहतोय. शेवटचा दिवस आणि पहिला सामना रंगतोय मैदानच्या आतमध्ये. पांडे इलेवन आणि श्री गणेश इलेवन आपण 2 संघ पाहू शकता. आता गोलंदाजी मार करतोय कपिलला पाहू शकता. एक फिरकीपटू वाडेकरचा. अतुलला देखील पहिल्या षटकामध्ये पाहिलं आपण. फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या तब्बल 52ने. पुन्हा एकदा जेची संधी असेल. आता झोल पर्यंत पोहोचले आणि पुन्हा एकदा शाहिदला तिसरा जीवनदान मिळतोय. काय घडते आज. चुकांवरती चुका पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॅकअप नाहीये. खराब थ्रो देखील पाहायला मिळते. 3 धाव देखील पूर्ण झाले आतापर्यंत आणि 3 धावांवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. कुठेतरी शाहिद संघर्ष करते. बॅटने मोठे फटके येत नाही. आतापर्यंत 3 जीवनदान मिळाव्यात. जीवनदानचा फायदा किती होता लागेल ते देखील पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना तत्पुरी झालेली ही एकदा मिळते. या एका धावाच्या मध्येने धावपळ आता पुढे सरकत असताना 31 धावा धावपळकावरती. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता. फर्स्ट चेंडू आपण पाहू शकता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता तडाखा पाहायला मिळतो शाहिदच्या बॅटमधून. कुठेतरी थोडासा वेळ घेतला त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला फेकून दिला चेंडूला. सीमारेषेजवळ षटकार पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या जाऊन पोचली 37 या आकड्यावरती. अद्याप 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तिसऱ्या षटकामध्ये. 4 षटकांचा सामना असेल. पुन्हा एकदा कपिल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तर कमबॅक करताना षटकाचं प्रत्युत्तर डॉट चेंडूमध्ये देत असताना कपिलला पाहू शकता. यासाठी जाणवतो गोलंदाजीसाठी लेफ्ट हँड गोलंदाज. शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातून. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतो परंतु वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळतोय. पंच आमच्याकडे वळत असताना या एक्स्ट्रा धावच्या मदतीने धावफलक कुठेतरी सरकत असताना 38 धाव धावफलकावरती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 या आकड्यावरती. 2 गड्याच्या मोबदल्यात
मनीष काय वाटतं शेवटचा षटक आहे, शेवटच्या षटकामध्ये किती धावा यायला पाहिजेत? रबर क्रिकेट आदेश तसं म्हणायला गेलं तर धावसंख्या मिनिमम 50 ते 55 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण या संघामध्ये देखील रबर क्रिकेट स्पेशलिस्ट मुकेश गायकर आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला असते रवी म्हात्रे, त्यानंतर अनेक मोठमोठी नावं आपल्याला देखील या संघामध्ये पाहायला मिळतात. शाहिदची आपण बॅटिंग पाहिली तर 2 ते 3 शाहिदचे झोल सोडलेले आहेत. तोच शाहिद आता पाहू शकतो किती महागडा ठरतो तो येणाऱ्या काही 6 चेंडूंमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये. पाहिजे कशा प्रकारची कामगिरी केली जाते. कोणता गोलंदाज आहे जो शाहिदला थांबवण्यात यशस्वी ठरतो. आणि नॉनस्टॉपला आपल्याला पाहायला मिळतात. मला चिंतो आहेत कधी अप्पू हा देखील खेळाडूला आपण कमी समजून चालणार नाहीये. टीडी मध्ये देखील या खेळाडूची चांगली उल्लेखनीय कामगिरी आपण पाहिली होती. परंतु आज किंग्स ट्रॉफी पर्व दुसरा 2025 आयोजनामध्ये पाहू शकता अप्पू आणि शाहिद ही जोडी कशा प्रकारची कामगिरी करते. गोलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर मला वाटतं अरुण आहेत तिथे. अरुण देखील एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा अरुणला पाहू शकता शेवटच्या षटकामध्ये 38 धावा आपल्याला स्ट्राईक असेल तो आपल्याला पाहू शकतो. आणि पावसाची देखील हजेरी अनिवार्य आहे. त्यासाठी जाणं तर रबर बॉल क्रिकेट एक वेगळीच मजा असते पावसामध्ये खेळण्याची. तर स्किट काय होतील क्षेत्ररक्षक दोन्ही संघामध्ये तारकाच केल्यावर आपण पाहू शकता. म्हणजे सामन्याला मजा येईल खूप, यात काही शंका नाही. उद्या एकदा थोडासा थांबला चेंडू षटक गुलगेसराव वांगलेच्या दिशेने षटकार पाहण्यामध्ये अप्पूच्या बॅटमधून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शॉटला चेंडू होता. फायनल पोझिशनला गेली जाणार चेंडूला. चेंडू ओव्हर 1 बॉस ओव्हर लाईन 4 धावा चौकार मिळतील. सलग 2 मोठे फटके येत असताना आनंदवरती चढवलेला हल्ला आपण पाहू शकता शेवटच्या षटकामध्ये. हातापुढे धावपळत पुढे सरकत असताना 48 धावा धावपलकावरती. ज्या षटकाची गरज होती ते षटक आपण म्हणू शकतो. धावा येतात शेवटच्या षटकामध्ये. काय म्हणशील मनीष? धावा तर नक्कीच येतात, परंतु आपण अरुणला देखील कमी समजून चालणार नाही. कारण अरुणने काल 40+ दिवस गाजवला या मैदानामध्ये. त्याला या मैदानाची खेळपट्टीची चांगल्या प्रकारे एक वैशिष्ट्य माहीत असतील. कुठे चेंडू पिचिंग केला, कशा प्रकारचा करणं गरजेचं आहे. पावसाची हजेरी लागून दिली आहे, थोडंसं आपल्याला खेळपट्टी सुद्धा ओली झालेली दिसते. परंतु अप्पू देखील एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 10 धावा आतापर्यंत त्याने मारल्यात. तिसरा चेंडू आपण टाकतो मैदानच्या आतमध्ये. अरुणला पाहू शकता. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू आता पाहायला मिळतोय. कुठे सुटकेचा श्वास घेतला असेल तर अरुण यांनी निर्धार चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचे षटकार जोडला, दुसऱ्या चेंडू फायनलच्या दिशेने चौकार आणि तिसरा चेंडू निर्धार पाहायला मिळतोय. धावपळक 48. पुन्हा एकदा निर्धार चेंडू पाहायला मिळतो. आता कमबॅक करत असताना अरुणला पाहू शकता. अजून 2 चेंडू शिल्लक असतील षटकामध्ये. पुन्हा एकदा चेंडू होता, परंतु आता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार पाहायला मिळतो पुढच्या बॅट मधून. या षटकाच्या मदतीने धावपळकाचा कुठे आकार घेत असेल 54 धावा धावपळकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटचा चेंडूवर देखील आता झोल उडाला काय.
आणि षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 60 या आकड्यावरती. तब्बल 15.00च्या सरसे धावा बनवल्या. 61 धावांचं टार्गेट ठेवलं. काय म्हणशील? 61 धावा आपण कमी मानून चालणार नाहीत, कारण काल आपण पाहिलं 40 ते 45 धावा सुद्धा डिफेंड झालेल्या त्या मैदानावरती. परंतु पाहूया, आता क्रिकेट आहे. आज मात्र आपल्याला पाहायला मिळणारे ऑल इंडिया ओपनचे सगळे तारे सितारे आपल्याला आज या खेळाडू पाहायला मिळणार आहे त्या खेळपट्टीवर खेळताना. चला, मुरबाड संघ कुठे असतील आपण यायचं प्लीज नाणेफेकीसाठी. मुरबाड संघ, मुरबाड 11 मुरबाड संघ कुठे आला असेल तर प्लीज नाणेफेकीसाठी यायचं लवकरात लवकर. आदेश काय म्हणाल तुम्ही? आता आजचा फायनलचा दिवस आहे. पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर महाराष्ट्र हा संघ क्वालिफाय झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी टेंभुर्णी संघाने बाजी मारली आणि काल शेलू माता वर्ल्ड संघ क्वालिफाय झाला होता. 40 प्लसचा संघ होता, परंतु त्याही संघाला परास्त करत महाराष्ट्र संघ थेट मेगा फायनलमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. चांगली सुरेख कामगिरी आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली. परंतु आज प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यातून एक एक विविध खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु कशा प्रकारची कामगिरी देखील त्यांची असेल. आणि याचं मुरबाड संघ विष्णू 11 संघाचा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहेत कर्णधार. आपण याचं मुरबाड संघ. हॅलो, सुरेख अशा ब्युटिफुल ट्रॉफीज पाहतो आपण. 4 ट्रॉफीज. सलामीची जोडी पाहू शकता. मुकेश गायकवाड, अतुल भोईरला. 61 धावांचा पाठलाग करायचा मैदानच्या आतमध्ये. पहिल्या सत्रामध्ये 60 धावा बनवल्या आहेत. चला, यापुढीलचा सामना असेल तो सोनारपाडा, मुरबाड 11 मुरबाड आणि विष्णू या संघामध्ये खेळला जाईल. दोन्ही संघाच्या संघाने घ्या टॉस साठी. युवराज 11 चला आपण यायचं टॉस साठी त्वरित. आणि मुरबाड 11 मुरबाड आपण देखील या टॉस साठी त्वरित. गोलंदाजी मार्कवरती सिंगला पाहू शकता. पहिल्या षटक घेऊन असताना 61 धावांचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी पाहू शकता मैदानच्या आतमध्ये. अतुल भोई, मुकेश गायकवाड सोबतीला. चला, मुरबाड 11 मुरबाड आणि युवराज 11 दोन्ही संघाच्या संघाने घ्या त्वरित टॉस साठी. आणि त्या दोन्ही संघांना एक एक षटक कमी करण्यात येईल.
उलटा चेंडू लांबच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु कोणत्या क्षेत्राची उपस्थित आहे चेंडू फक्त नो मॅन्स लँड मध्ये एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव देखील तब्बल पूर्ण केली तर मैदानच्या आतमध्ये आणि संघाचा श्री गणेश येत असताना श्री गणेश शिलोम संघाचा कसा फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता तत्पूर्वी एकदा मिळते आपू येतात सूर्यकसा क्षेत्रक्षण पाहायला मिळते एकदा मिळते दुसरा चेंडू होते आता स्ट्राईकला मुकेश गायकर एक लेफ्ट हँड फलंदाज त्याच्या बॅट म्हणून आपल्या नेहमी आक्रमक मोठे फटके पाहायला मिळतात कल्याण ग्रामीणचा क्रिस गेल देखील म्हटलं तरी स्ट्राईकला असेल लेफ्ट हँड फलंदाज गोलंदाज मार्को दिसतो सूर्यकसा चेंडू वळवला हातवर आणि वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळते काय टाकले मैदानच्या आतमध्ये कोणत्या प्रत्युत्तर होता मुकेश गायकरकडे आणि त्रिफळा चिस्त होत असताना फलंदाज बाद श्री गणेश इलेव्हन संघाला पहिला मोठा धक्का लागत असताना मुकेशच्या स्वरूपात बघा सिंग याचं कौतुक केलं पाहिजे पहिला चेंडू जरूर त्यांनी स्लोअर वन फिंगर यूज केले होते आदेश पण त्यानंतर मुकेशला संक्रमित केला आणि थेट वेस्टर्नचा वेध घेणारा ब्रह्मास्त्र वापरला आणि मुकेश त्यामध्ये बाद झालेले आहेत आता मुकेशची जागा भरून काढण्यासाठी पाहूया कोणता फलंदाज येतो चांगला स्टारकास्टने भरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय चला टीम मीटिंग कॉल करायचे नाही पण प्लीज आपण देखील सक्त ताकीद द्यायचे टीम मीटिंग कॉल करून देऊ नका पांडे इलेव्हन संघामध्ये देखील आपण पाहू शकता सूरज भगत बनवले की आन बान शहान त्यानंतर तुम्ही पाहताय सिंग देखील असेल स्वतः पांडे असेल कृष्णा मानसिंग बारावे हे सगळे खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळतात लारा देखील असतील बापगाववरून आलेले बिलॉंग केले ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील आपू आणि गब्बर काय गब्बर शाहिद शेख याला तुम्ही इन मध्ये पाहताय आता मैदानात आपण पाहतो रवी म्हात्रे आदेश बघा काय एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही संघ स्टारकास्टने भरलेला खेळ संघ आहेत सुरू कशी कामगिरी पहिल्या सत्रामध्ये केली आतापर्यंत पांडे इलेव्हन या संघाने 7 धाव बनवल्या 61 टार्गेट मैदानच्या आतमध्ये आणि पहिला मोठा धक्का लागला श्रीगण शिल्लक संघाला मुख्यच्या स्वरूपात स्ट्राईकला असेल तर रवी मात्रे नेट नंबर 3 वरती येत असताना आतापर्यंत 3 चेंडू सूर्य हाताळलेत संघाची धावसंख्या फक्त 4 या आकड्यावरती तर आतूनवरती पूर्णपणे जिम्मेदारी असेल सामन्याची सूर्य कसा चेंडू टाकला होतो मैदानच्या आतमध्ये ऑफ कटरचा आपल्याला मारा पाहायला मिळतो निर्धाव चेंडू एकदा ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता फक्त दिशा देत असताना एकदा मिळते आतापर्यंत सूर्यकशी गोलमध्ये आले सिंग यांची 5 चेंडू सूर्यकांचे हाताळले आणि 4 धावा फक्त खर्च केल्यात 5 मोठा फटका येणं गरजेचं असेल चला युवा युवराज इलेव्हन आपण यायचं सगळे टॉस साठी आणि मुरबाड इलेव्हन पुन्हा एकदा सूर्यकसा चेंडू पाहायला मिळतो आणि पहिल्या झटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक 5 या आकड्यावरती
गोलंदाज मार्ग सुनीलला पाहू शकता उर्फ अमन. पहिला चेंडू सुरेख आपल्या पाहायला मिळतोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आता मोठा फटका पाहायला मिळतो परंतु झेल उडाला मैदानच्या आतमध्ये आणि कोणता क्षेत्रक्षेप टिपल आणि सूर्य कसा प्रयत्न केला होता कृष्णा यांनी आणि 2 धावा देखील मिळते. हवेच्या वाऱ्याने बॉल आतमध्ये आला नाही तर षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता. या फटक्यामध्ये ताकद आणि नजाकत देखील होती. आता मोठा फटका पाहायला मिळतो. पुन्हा झेलची संघाचा तो क्षेत्रक्षेप कृष्णा पुन्हा आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल टिपला जातोय. अजून एक धक्का लागत असताना संघाला चला मैदानच्या आतमध्ये पाणी न्यायचं. परंतु रणनीती वेगळी पाहायला मिळते. आता बोहलला पाहू शकता लेफ्ट हँड फलंदाज चेंडू सुरेख हाताळले आणि सफलता देखील मिळाली रवीच्या स्वरूपात. 2 धावा खर्च केला. आतापर्यंत 3 चेंडू सुरेख असे हाताळलेत. एकदा बॅटची काढा लागत असताना आणि 1 धाव देखील मिळतीये. पुन्हा एकदा झेलची संधी असेल. आता क्षेत्रक्षेप आहेत आणि सुरेखच्या माध्यमातून सुरेखचा झेल टिपा होते. फलंदाज बाद होते अतुल. पुन्हा एकदा फलंदाज आपल्या परिमित पाहू शकता मैदानच्या आतमध्ये. चला युवा युवराज जिल्ह्यावर आपण देखील त्यासाठी आणि मुरबाड येऊन आपण देखील या. शेवटचा कॉल असेल नाहीतर 3-3 षटकांचे सामने खेळवले जातील. आजचा फायनलचा दिवस आहे त्यामुळे सहकार्य करा. किंग्स ट्रॉफी आपण पाहतो 2025 शेवटचा दिवस. पहिल्या दिवसामध्ये महाराज संघाने सुरेख अशी कामगिरी केली आणि दुसऱ्या दिवशी टेंबिली संघाने बाजी मारली टॉप 4 मध्ये आणि तिसऱ्या दिवशी शिवमाता वर्ल्ड या संघाने आपली जागा बनली टॉप 4 मध्ये आणि महाराज संघाने त्यांना सेमीफायनल मध्ये परास्त केला. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतो आणि षटक देखील संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 8 या आकड्यावरती.
आपल्याला पाहू शकता तिसरा षटक घेऊन आला आहे. फक्त 3 धावा खर्च केल्या सुनील यांनी दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी एक धाव मिळतीये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी फलंदाज बाद होईल. प्रयत्न देखील माघारी पडतोय डगआउटच्या दिशेने. आता सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करत असताना पांडेलन या संघाला आपण पाहू शकता. चला टॉस साठी होता त्वरित युवा युवराज इलेव्हन आणि मुरबाड इलेव्हन मुरबाड टॉस साठी या. म्हणजे दोन्ही संघांची एक षटक कमी केली जाईल. 3 षटकांचा सामना खेळावा लागेल. शेवटचा कॉल असेल त्वरित या. जर नितेश रावने 3 षटकार मारले लगातार किंवा 3 कसे पण मारू द्या तरी 1000 रुपये देखील मिळतील छोट्या यांच्याकडून. पहिला षटकार पाहायला मिळतो आपल्याला चपराक. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कॉलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि एकदा मिळतीये. पंधरा धाव फलकावरती 16. वाईट बॉल अतिरिक्त धाव. सूर्य कसा फटका पाहायला मिळतो. षटकार बेवनच्या बॅट मधून कुठेतरी समीकरण कमी होण्याचा प्रयत्न चालू मैदानच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. सूर्य कसा चेंडू पाहायला मिळतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव आपण पाहू शकता. अडतीस धावांची गरज अद्याप. एखादा चमत्कार वाचू शकतो श्रीगणेश या संघाला. आता सचिन देखील येतील. त्यांना देखील माहिती आपला सामना हातातून निसटलेला आहे. सामन्याचा आनंद घेत असताना कमलेश आणि आशिष यांना देखील पाहू शकता. उद्या एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅटची काढा लागत असताना आता फलंदाज बाद होईल. नितेश राऊतला डगआउटच्या दिशेने पाहू शकता. आता स्वतः येत आहेत कर्णधार कमलेश. आता कमलेश कशा प्रकारची कामगिरी करतील ते देखील पाहणं गरजेचं आहे.
जर कमलेशने 2 षटकार लगावले तर सचिन यांच्याकडून 5,000 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. जर कृष्णाने डाई मारून कॅच पकडली तर छोट्या यांच्याकडे तब्बल 5,555 दिले जातील. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक डाव मिळते. या पुढचा सामना 3 षटकांचा असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. टॉसला अजून देखील आले नाही. पुन्हा एकदा खेचून मारला फटका आणि चेंडू जातो वरद गावामध्ये. षटकार मारण्याच्या 2 लांमध्ये. अजून एक तारा का तारा ऐकू देवांच्या बॅगमधून. परंतु या षटकाराला आता काही वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला. कुठेतरी 10 पळ कमी करण्याचा प्रयत्न चालू देवान यांचा. ज्या धावा खर्च केला तो धावा वसूल करतात शेवटच्या षटकामध्ये. अजून 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा षटकार त्या दिशेने चेंडू जातात. मारे सुद्धा बाहेर बॅटला 3 षटकार होत असताना दोनच्या बॅट मधून बरेच षटकार अगोदरच आले असते तर सामन्यामध्ये अजून कुठेतरी मजा आली असती. अजून एक मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बराच काळ हव्यामध्ये तत्पूर्वी सामना जिंकला गेला आहे पांडे संघाने. कॉंग्रॅच्युलेशन पांडे संघ आणि हार्ड लॅक श्रीगणेश संघ.